जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार डीआर हायस्कूल येथे सत्र 2026 ते 27 शालेय निवडणूक। डीआर हायस्कूलमध्ये इयत्ता 7वी बच्या वर्गात मॉनिटर पदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली। या निवडणूक उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, वर्गशिक्षक निलेश गावित, प्रशांत पाटील उपस्थित होते। या वर्गाच्या मॉनिटर पदासाठी जोशी आदित्य, बजरंगे श्रेयस, माळी पंकज विद्यार्थ्यांनी निवडणुकीत मॉनिटर उमेदवार म्हणून सहभाग घेतला। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया, मतदानाचे अधिकार, मतदानाचा हक्क, मतदानाचे कर्तव्य विद्यार्थ्यांनी उत्साहात आपापल्या पक्षाचा प्रचार केला। उमेदवारांनी प्रचारासाठी आणले चक डिजिटल स्टिकर बॅनर विद्यार्थ्यांना मतदान करण्याची प्रक्रिया प्रात्यक्षिक करून समजविण्यात आली। मतदार स्लिप, मतदार यादी, बॅलेट पेपर याबद्दल माहिती देण्यात आली। आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मतदान प्रक्रियेत वृक्ष लागवडीचाही संदेश देण्यात आला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। डिजिटल जमाना असल्याकारणे मशीन आलेले, पुढे त्या ठिकाणी जाऊन मतदान कक्ष उभारण्यात आलेले। पुन्हा आपण मतदान कोणाला दिलं गेलं हे गुप्त मतदान पद्धती भारताने स्वीकारलेली। या ठिकाणी गुप्त मतदान पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं मतदाराचं नाव लिहिलं जाईल आणि त्या ठिकाणी मतदान पेटीमध्ये ती बंद पेटी त्या ठिकाणी टाकली जात असते आणि दुसऱ्या दिवशी ती मतदान पेटी फोडली जात असते। आणि याद्वारे आम्ही वृक्ष संवर्धनाचा, वृक्षाचा एक आम्ही संदेश देण्याचा आम्ही एक प्रयत्न आमच्या वर्गाने केला। कालच जोशीने सुचवलं, सर आपण असं करूया। तर या माध्यमातून मतदान प्रक्रिया होत असते। ही प्रस्तावना झाली। मी जास्त वेळ न दवडता एकच सुरुवातीला कसं काय मतदान होत असतं, लोकशाही पद्धतीने उमेदवार कसा निवडून द्यावा, योग्य कसा उमेदवार निवडून द्यावा। येत्या काळात त्यांना 18 वर्षानंतर मतदान तर करायचंच आहे। भारताला मजबूत बनवायचं असेल तर ही लोकशाही पद्धत आपण स्वीकारलेली। मी माननीय मोडक सरांना विनंती करतो की आमच्या 7वी बच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा। मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री हे कोणातून निवडले जातात? जे आमदार असतात विधानसभेचे त्याच्यातून निवडले जातात, बरोबर आहे। आणि ते आमदार त्यांना निवडून कोण देतो? आपण देतो, नागरिक, बरोबर आहे। पण त्या पद्धतीने जी लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, बरोबर आहे। मग आपण निवडून देतो आमदार, आमदार त्यांचा नेता ठरवतो आणि तो नेता मुख्यमंत्री होतो। तसं आता या ठिकाणी तुम्ही सगळे वोटर्स आहेत, आम म्हणजे नागरिक आहेत। तुम्ही काय करणार आहे? तुमचा प्रतिनिधी निवडून देणार आणि हे सगळे प्रतिनिधी मिळून एक आपल्या शाळेचा मुख्य मॉनिटर म्हणून निवडण्यात येतील, अशी प्रक्रिया चालते। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या नागरिक शासनाचा अजून अधिकाधिक अभ्यास करा आणि याबद्दलची माहिती आपण गोळा करा। एवढं बोलतो मी आणि या ठिकाणी तथा आमच्या 7वी बचे मुख्यमंत्री सार्वत्रिक निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय सैंदाणे सरजी, शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्रीराम मोडक, निवडणूक निर्णय अधिकारी 2 माननीय श्रीराम मोडक सरजी आणि ज्या आपल्या या वर्षाची सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी उमेदवार आणि PM पाटील सर, पत्रकार, या ठिकाणी आपल्या या वर्षाची मुख्यमंत्री निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक या 7वी बची पार पडत आहे। या कार्यक्रमात मतदान या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक माननीय सैंदाणे सर उपस्थित राहिले, म्हणून त्यांचा या ठिकाणी आमच्या नेतृत्व केलं पाहिजे। मग ज्याला इच्छा असेल त्याला उभं राहण्याचा अधिकार, ही जी यादी सरांनी लावलेली आहे, या यादी व्यतिरिक्त कोणी मतदान करू शकेल का? नाही। मतदार यादीमध्ये असलेलाच व्यक्ती तिथे मतदान करू शकतो, कारण त्या मतदार यादीमधचा प्रतिनिधी तो असणार आहे, बरोबर। मतदान करताना काय काय करायचं असतं? मतदान करताना त्याचं नाव वाचल्यानंतर तो येईल, दुसरा माणूस त्याला शाई लावेल। शाई का बरं लावतात? कारण त्यांनी परत फिरून मतदानाला यायला नको, की ओळख पकडली गेली पाहिजे म्हणून शाई लावून देतात, बरोबर। मतदान झाल्यानंतर मतदानाच्या वेळेस काय करतात? तिथे कक्षामध्ये गेले की बाणफुलीचा शिक्का असतो तो मारतात, काही ठिकाणी टिक करायची असते टिक करतात, काही ठिकाणी बटन बॅलेट बटन असतं
असेल तिथे नाव लिहून आपला प्रतिनिधी कोण, मला असं वाटतं सैनाने सर प्रतिनिधी पाहिजे, मी सैनाने सरांचं नाव लिहिलं पेटीमध्ये टाकलं, हे तुला वाटतं गावित सर पाहिजे, तू गावित सरांचं नाव लिहिलं, याला वाटतं PM पाटील सर पाहिजे, त्यांनी तिचं नाव लिहिलं. एखाद्याला असंच वाटलं नाही कोणाला की मोडा सरांना आपण नाहीच द्यायचं मत, आपल्या काही कामाची नाही, तर तो मोडा सरांना किती मतं मिळतील? 0. मग या 3 लोकांमध्ये कोणाला जास्त मतं मिळतील तो माणूस या मतदान प्रक्रियेमध्ये विजयी घोषित होईल आणि तो तुमचं प्रतिनिधित्व करेल, तुमचा मॉनिटर होईल. 2 नंबरची मतं ज्याला मिळतील तो काय होईल? उपमॉनिटर होईल. म्हणजे तुमच्यातलाच माणूस. आणि हे करण्यामागे काय कारण तुम्ही निवडून दिलेला माणूस जर इथं उभा राहिला तर तुम्ही त्याचा ऐकाल की नाही? पण जर आम्ही लागलेला माणूस असेल तुम्ही त्याचा ऐकाल का? नाही रे, शहाणा आहे, साधे गेलाय, नाही हा आपला माणूस आहे. मतदान प्रक्रियेमध्ये लोकशाही बळकट होते. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि याचा पाया आपण या शाळेपासून शिकला पाहिजे. म्हणून ही आज मतदानाची क्रिया आहे आणि भविष्यामध्ये 18 वर्षानंतर योग्य मतदान आपण केलं पाहिजे. जात पात धर्म विरहित मतदान केलं पाहिजे. आपल्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी जो सोडवू शकतो, जो आपली कामं करू शकतो, जो देशहिताची कामं करू शकतो, अशा व्यक्तींना निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येक वोटर्सची असते, नागरिकाची असते. ती समज तुम्हाला यावी या दृष्टिकोनातून शाळेमध्ये हा उपक्रम आपण घेतलेला आहे. या उपक्रमामध्ये सगळ्यांनी छानपणे सहभाग घ्या. खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन होऊ द्या, इलेक्शन नंतर निवडून आल्यानंतर जल्लोष होऊ द्या आणि सगळ्यांनी त्याचं अभिनंदन पण करायचंय. जो ज्याला कमी मतं पडतील तो हारतो. हार म्हणजे संपलं नाही, हार म्हणजे पहिली पायरी तुम्ही आला.